नमस्कार. आहार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आहारचा आजचा आपला व्हिडिओ आहे महाराष्ट्र महोत्सव, जो सध्या ठाण्याच्या घोडबंदर रोडवरतील म्युन्सिपल ग्राउंडवरती सुरू आहे. चला तर मग बघूया ठाणे महाराष्ट्र महोत्सवमध्ये काय काय आपल्याला बघायला मिळत आहे. सर्वप्रथम आपण इथे दर्शन घेत आहोत श्री राम लक्ष्मण सीता मातेचं. सुरुवातीलाच आपल्याला मंदिर दिसत आहे आणि दर्शन घेऊन पुढे संपूर्ण हा मेळावा महोत्सव भरलेला आपल्याला बघायला मिळतो आहे. तर नेहमी ह्या ग्राउंडवरती, जे की आहे मुच्छल कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला हे मोठं ग्राउंड आहे, इथे नेहमी असा महोत्सव वेगवेगळ्या प्रकारचा भरत असतो. ह्यावेळेस आहे महाराष्ट्र महोत्सव. भरपूर खाण्याचे स्टॉल्स इथे लागलेले आहे. वस्तूंचे स्टॉल्स इथे आपल्याला बघायला मिळते आहेत. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, वयोवृद्धांसाठी, प्रत्येक वयोगटासाठी इथे वेगवेगळ्या गोष्टी आपण बघू शकतो, एन्जॉय करू शकतो. महिलांसाठी, मुलींसाठी, लेडीजसाठी छान असे ॲक्सेसरीज, कानातले, बांगड्या, हार वगैरे असे ऑर्नामेंटल गोष्टीसुद्धा इथे आपण बघत आहोत. काही गोष्टी 10 रुपीजपासून आहे, म्हणजे कुठली पण गोष्ट 10 रुपयात घ्यायची असं इथे तुम्हाला दिसतंय बोर्ड बघा. तर असं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आपण बघत आहोत. फ्रेम्स विकायला आहेत देवांच्या, मोठमोठ्या व्यक्तींच्या. तसेच हे बघू शकता गणपतीची खूप सुरेख इथे फ्रेम बघत आहोत आपण. अशा वेगवेगळ्या टाईपच्या वुडन फ्रेम्स आहेत, पेंटिंग केलेल्या आहेत ह्या. तसेच मी तुम्हाला आधी सांगितलं की ऑर्नामेंट्स असं भरपूर मोठी लाईन आपण बघत आहोत. तर हे 10 रुपीजचं सेक्शन आहे. इकडे तुम्हाला छान हा आकाश पाळणा बघायला मिळतो आहे. तर ज्यांना गेम्स वगैरे आवडत असेल तिकडे भरपूर असे अवेलेबल आहेत. आणि एका बाजूला हा कार्यक्रम सुरू आहे. रोज एक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे अवेलेबल आहेत, बघायला मिळतात आपल्याला. आणि ऑफकोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे हे. तर प्रत्येकाने येऊन जरूर व्हिजिट करा. सॅटर्डे संडे इथे भरपूर गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. पार्किंग स्पेस पण अवेलेबल नसते बहुतेक वेळा. तर त्या हिशोबाने तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा. हा मेळावा सकाळपासून सुरू असतो आणि रात्रीपर्यंत बऱ्यापैकी 10-1 वाजेपर्यंत बहुतेक सुरू असतो हा. आणि इव्हिनिंगला असा एक कार्यक्रम असतो. तर महाराष्ट्रातले जे बॉडी बिल्डर आहेत तिथला हा आज कार्यक्रम होता, ज्या दिवशी आम्ही इथे व्हिजिट केलं. लाईटिंग तुम्ही बघू शकता, खूप सुरेख ही लाईटिंग इथे केलेली आहे संपूर्ण महोत्सवामध्ये. आणि हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आकाश पाळणे आहेत. काही गोलाकार, काही होडीच्या शेपमध्ये आपण बघत आहोत. वॉचेस सुद्धा इथे विकायला होते. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे रिझनेबल प्राईजमध्ये वॉचेस तुम्ही इथे घेऊ शकता. तर सुरेख असा मेळावा होता. आम्ही वर्किंग डेला व्हिजिट केलं तरी भरपूर गर्दी इथे आम्हाला बघायला मिळाली. लेडीजसाठी इथे क्लोदिंग आयटम्स पण भरपूर होते. असे हे कॉट सेट्स इथे बघायला मिळाले मला. आणि ज्यांना कार्यक्रम बघायचा असेल ते छान खुर्च्यांमध्ये बसून तिथे कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकता. खाण्याचे जे स्टॉल होते त्याच्यामध्ये आम्ही एन्जॉय केलं ते होतं शेगाव कचोरी. तर आम्ही घेतली होती शेगाव कचोरी आणि मूग डाळ हलवा. तर छान चव वाटली आम्हाला. आणि गरमागरम शेगाव कचोरी नुकतीच निघाली होती, त्यांनी स्टॉलवरती ठेवली होती. तसंच आगरी स्टॉल्स पण होते. काही जळगावच्या साईडचे स्टॉल्स होते ज्याच्यामध्ये भाकर पिठलं आपल्याला बघायला मिळत होतं, थालीपीठ होते. असं वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस इकडे आपल्याला आस्वाद घ्यायला मिळतात. हे छान असे थंडीसाठीचे कानाचे हे होते, थंडीचे. कुरडई पापडसारखे ड्राय पदार्थ पण इथे विकायला होते, होममेड. कंदी पेढ्यांचा हा एक स्टॉल इथे मला बघायला मिळाला.
जर तुम्हाला नुसतं फिरायचं असेल तर तुम्ही नुसतं फिरायलासुद्धा येऊ शकता इथे. असा हा महाराष्ट्र महोत्सव होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंटमध्ये सांगा. आहारच चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आत्ता शेवटपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा. आणि जर तुम्ही ठाण्यामध्येच राहत असाल तर जरूर इकडे महोत्सवाला व्हिजिटसुद्धा करा. थँक्यू. बाय बाय.